वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटूपी च माला दंड कमंडलूधरम् अट्याकरं रक्षक त्रैगुण्यरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सला कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय। परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम। गेल्या अनेक दिवसांपासून भक्तजनांच्या मनामध्ये एक प्रश्न होता,
दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दत्तदेशी योगेश दादा विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करायचे, आम्हाला दत्तभक्तीची माहिती मिळायची। गेल्या बऱ्याच दिवसांपासून दत्तगुज वाहिनीवरती एकही व्हिडिओ आलेला नाही। मला बऱ्याच जणांचे मेसेज आले, फोन कॉल्स आले, पण ज्या वेळेस आम्ही शांत असतो त्यावेळेस आम्ही खरी गुंतलेलो असतो असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणून आज जे आपण श्रवण करणार आहात तर ते म्हणजे परब्रह्म ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांची कथा दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थोड्या आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये सादर करण्याचं नियोजन आपण केलेलं आहे। कथा जगामध्ये भरपूर आहेत, दररोज नवनवीन कथा आपण ऐकत असतो। श्री रामप्रभूंची कथा आहे, श्री भागवत पुराणाची कथा आहे, श्री शिवप्रभूंची शिव महापुराण कथा आहे, श्री विष्णूंची विष्णू पुराण कथा आहे। विविध कथा या भारतामध्ये सांगितल्या जातात। काही संतांच्या कथा आहेत, काही देवी देवतांच्या आहेत, काही पवित्र ज्या गंगा आहेत, ज्या नद्या आहेत त्यांच्या कथा आहेत। जे चरित्र दिव्य आहे आणि ज्या चरित्राच्या माध्यमातून माणसाच्या मनावरती सुसंस्कार बिंबवले जातात। आपली जी संस्कृती आहे आणि आपल्या संस्कृतीची महान असे मूल्य आहेत तर ते समाज मनावरती बिंबवले जातात आणि त्यातून एक आदर्श समाज कसा घडवता येईल याच्यासाठी ह्या कथा ऐकायच्या असतात। आणि म्हणून दत्त संप्रदायामध्ये श्री स्वामी महाराजांचं नाव हे कलियुगामध्ये प्रथम स्थानावरती घेतलं जातं। श्री दत्तप्रभूंचा अवतार हा सतयुगातील आहे। आज दत्त अवताराला 3 युग लोटून गेलेली आहेत महाराज। जशी वेळ असेल त्या पद्धतीने भगवंताने सुद्धा स्वतःचे अवतार बदलले, कारण की काळानुसार गरजा हे बदलतात, काळानुसार तत्वज्ञान हे बदललं जातं। आणि म्हणून कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला योग्य मार्ग दाखवणार एक भगवंताची जी शक्ती आहे ती प्रगट रूपाने पाठीशी उभा असणारी अशी दिव्य मूर्ती जर कुठली असेल तर सर्वांना ठाऊकच आहे, जे आपल्या भक्तांना अभय देतात आणि सर्वांना म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अशी असणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांची परम पावन दिव्य अशा प्रकारची कथा आपण सर्वजण या ठिकाणी दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रथमतः श्रवण करत आहात। खरं जर पाहायला गेलं तर श्रोते हे फार महान आहेत। श्रोत्यांविषयी मी काय बोलावं, परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी मी काय बोलावं। माझ्यासारखा सर्वसामान्य अशा प्रकारचा एक दासानुदास असणारा एक दत्तदेशी योगेश काय बोलू शकतो महाराज। तुम्ही श्रोते फार महान आहात, तुम्ही श्रोते खऱ्या अर्थाने विलक्षण महाज्ञानी आहात, विद्वान आहात आणि या ठिकाणी तुम्ही श्रवणासाठी बसलेले आहात। म्हणून मी श्रोत्यांना सुद्धा सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करतो
की दत्तगुज वाहिनीवरती एवढं प्रेम करतात ही मंडळी, स्वतः तर बसतातच परंतु इतरांनाही सांगतात, अरे दत्तगुज वाहिनीवरती जी काही कथा चालते ना स्वामी महाराजांची खूपच छान आहे, दत्तप्रभूंची माहिती खूप सुंदर आहे आणि ती तू सुद्धा श्रवण करावी. अनेक जणांना प्रेरित करतात, अनेक जणांना बोलावं लागतात. आज 10,000च्या वरती दत्तगुज वाहिनीची सदस्य संख्या आहे, श्रोत्यांची संख्या आहे. मला खूप आनंद वाटतो. 10,000वरून 1,00,000पर्यंत ती जाईल. ती स्वामींची दिव्य कथा सर्वजण श्रवण करतील. महापंडित आणि चतुर अशा प्रकारचे सर्व श्रोते समाज आहे आणि माझ्यासारखा मतिमंद ज्याला काही कळत नाही परंतु भाव आहे की आम्ही काहीतरी दत्तप्रभूंचं सांगावं, स्वामींचं सांगावं आणि म्हणून छोटस अशा प्रकारचं कथा स्वरूप आम्ही सादर करत असतो. परंतु आमचे श्रोते एवढे उदार अंतकरणाचे महाराज, मला पूर्ण ठाऊक आहे, जे सद्गुण असतील, जे चांगलं ऐकण्यासारखं असेल ना ते ग्रहण करतात आणि जे ऐकण्यासारखं नसेल, त्यांना योग्य नाही वाटणार तर ते सर्व सोडून देतात. आणि म्हणून असं आदर करणारे सगळे श्रोते मला लागले. माझी वाणी जर पाहाल तर या वाणीमध्ये असंस्कृतपणा, संस्कृताचं मी शिक्षण घेतलेलं नाही, फार विद्वान असा फार मोठा ज्ञानी व्याकरण दृष्ट ज्याला आपण म्हणू अशी माझी वाणी नाही श्रोत्यांना. परंतु जो अवगुण असेल, जो माझ्या बुद्धीचा दोष असेल त्याचा पूर्णतः त्याग करून जे ग्राह्य आहे, जे घेण्यासारखं आहे तर ते घेण्याची मी विनंती माझ्या सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा करेल. स्वामी महाराजांच्या लीला जगामध्ये भरपूर अशा लीला आहेत. लीला विग्रही असं त्यांना म्हटलं जातं. प्रत्येक क्षणाला लीला आहे. स्वामी महाराजांनी देहाचं कार्य संपवले, प्रत्यक्ष कार्य संपवलं, परंतु स्वामी महाराज नाही, हम तो गया नाही, हम तो जिंदा है अशी म्हणणारी दिव्य विभूती म्हणजे फक्त श्री स्वामी समर्थ. आणि असे हे लीला विग्रही काही स्वामी महाराज आहेत. तर त्यांच्या अनेक प्रसिद्ध अशा कथा जनमानसामध्ये रुजलेल्या आहेत. ज्याला जसा जसा अनुभव स्वामी महाराजांच्या कृपेतून आला त्या त्या पद्धतीच्या कथा त्यांनी सगळ्यांना सांगितलेल्या आहेत. कुणी त्याचे ग्रंथामध्ये रूपांतर करून ग्रंथ लिहिली, काहींनी कादंबऱ्या लिहिल्या, काहींनी पुस्तकं लिहिली. आणि अशी स्वामींची लीला अगाध महाराज. आणि प्रत्येक लीला, प्रत्येक कथा जर तुम्हाला सांगायची म्हटलं ना तर समुद्रासारखं त्या कथांचं स्वरूप विशाल अशा प्रकारचं होईल. आणि म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्या सागरासारख्या विशाल अशा लीला कथांमधून जी अनमोल अशा प्रकारची मुक्ताफळं आहेत, जे मोती आहेत, जे महत्वाचे सार स्वरूप आहेत, अशा प्रकारच्या ज्या काही निवडक अशा कथा, तर त्या कथा आपण दत्तगुज वाहिनीच्या या श्री स्वामी समर्थ महाराज कथा श्रवण उपक्रम जो आहे तर त्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. श्री स्वामींचं कथांचं एक उद्यान आहे दत्तदेसी, हो एक उद्यान. आणि या उद्यानामध्ये आपण आता हळूच असा प्रवेश करू. उद्यान म्हटल्याच्या नंतर अनेक वृक्षवेली असतात, असं स्वामींच्या लीला अनेक फुले फळे लगडलेली असतात, अनेक तत्वज्ञान, अनेक प्रकारचे मौलिक मूल्य मानवी जीवनासाठी जे आदर्शवत आहेत
असे त्या उद्यानामध्ये स्वामींच्या कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि म्हणून त्यातील तुम्हाला जे विचार आवडतात त्या कथेतील ते तात्पर्य म्हणूयात, कथेतील बोध म्हणूयात, ते बोध म्हणजे सुंदर कुसुमे आहेत, सुंदर फुलं आहेत आणि ती फुलं तुम्ही निवडून घ्यावा असं मला वाटतं. त्याचा हार गुंफावा, तो गळ्यामध्ये घालावा. आणि म्हणून श्रोतेजन हो, दत्तदेसी हो, सगळ्यांना मी हात जोडून प्रार्थना करू इच्छितो. अहो, या कथांचा, श्री स्वामींच्या कथांचा जो सुवास आहे तो नक्कीच तुमच्या मनाला तृप्त करणारा अशा प्रकारचा सुवास असेल. हा सुगंध ज्याला आवडतो, स्वामींच्या भक्तीचा सुगंध, स्वामींच्या कथेचा सुगंध दरवळ ज्याला आवडतो महाराज, तो कोणी विरळाच असतो. सगळ्यांना स्वामींची कथा नाही आवडत. स्वामींची कथा श्रवण करायला सुद्धा स्वामी महाराजांची कृपा लागते आणि ती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा फार मोठं भाग्य लागतं, फार मोठं पुण्य लागतं महाराज. ज्यांना ही स्वामींची कथा आवडत नाही ते अभागी जीव म्हणायचे, दुर्भागी जीव म्हणायचे. आणि म्हणून अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा दत्तगुरुबाई युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात. सर्व श्रोतेजनांचे, उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत करील. आणि पुनश्च मी सांगू इच्छितो, मुंगी असते मुंगी, आणि मुंगी काय म्हणते पर्वताला, मुंगी पर्वताला काय म्हणते ऐका. अरे पर्वतांनो, मुंगी म्हणते बर का, हे ध्यानात ठेवा. अरे पर्वतांनो, मी तुम्हाला अशी उचलील आणि माझ्या काखेमध्ये घेईल, माझ्या बगलेमध्ये घेईल. सांगा महाराज, मुंगी, मुंगीचा पाय, मुंगीचा हात एवढूसा असतो आणि ती त्या पर्वताला आवाहन करते की मी या ठिकाणी तुला उचलील आणि माझ्या काखेमध्ये घेईल. शक्य आहे का या गोष्टी? नाही महाराज. अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. काजवा असतो, काजवा, रात्रीचे किडा असतो, तो त्याला एक चमक असते, असं चमकतो काजवा. अरण्यामध्ये, दाट झाडीमध्ये, रानावनामध्ये तो असतो. रात्रीच्या वेळेस तो प्रकाशमान दिसतो. पूर्वीचे लोक ते काजव्यांचं एका बाटलीमध्ये भरून त्या उजेडाने चालायचे, त्यावेळेस बॅटरी नसायची. तर तो काजवा त्या सूर्याला म्हणतो, अरे सूर्या, माझ्या प्रकाशाने मी तुझा जो प्रकाश आहे तर त्याचा अंत करेल. काजवा केवढूसा, सूर्य किती मोठा, जगाला प्रकाशमान करणारा सूर्य. आणि काजवा त्या सूर्याला म्हणतो, माझ्या प्रकाशाने मी तुला, तुझ्या प्रकाशाचा अंत करेल. शक्य आहे का? मुंगी म्हणते पर्वताला, मी तुम्हाला काखेमध्ये घेऊन फिरेल. शक्य आहे का? दत्तदेसी हो, शक्य नाही या गोष्टी. तसं स्वामी महाराज किती मोठे, स्वामींचं चरित्र किती मोठं, स्वामींची कथा किती मोठी. आणि ती कथा दत्तदेसी योगेशासारख्या छोट्याशा काजव्याने, छोट्याशा मुंगीसारख्या एका जीवाने वर्णन करावी, खरंच ही आमची पात्रताच नाही. परंतु स्वामींची ज्यावेळेस कृपा होते ना, जसं एखाद्या दगडाला शेंदूर लावला त्याचा देव होतो, पण शेंदूर लावणार कोणीतरी भेटावं लागतं ना महाराज. तर त्याच पद्धतीने स्वामींची कृपा झाली आणि म्हणून ही कथा आज तुम्हाला श्रवण करायला मिळते आहे. परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की. दत्तदेसी हो, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, जगामध्ये अनेक असे संत आहेत, जगामध्ये अनेक असे देवांचे अवतार आहेत. जसं जग बदलत गेलं तसं भगवान विष्णूने अनेक अवतार घेतले.
कोणी 24 अवतार मानतात, कोणी दशावतार मानतात, परंतु मानतात विष्णूंची अनेक रूपे आहेत. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी की अवतार कार्य संतांना का घ्यावी लागतात, का करावे लागतात, जगामध्ये संतांना का अवतरित व्हावं लागतं, देवाला या ठिकाणी का अवतार घ्यावा वाटतो, नवी नवी तो घ्यावा लागतो ना, विलाज होतो केव्हा केव्हा. नृसिंह अवतार भक्त प्रल्हादासाठी झाला भगवान विष्णूंचा. कूर्म अवतार समुद्र मंथन तुम्हाला माहिती आहे. वराह अवतार भगवान विष्णूंचा. अक्राळ विक्राळ अगदी पूर्णतः विचित्र अशा प्रकारचे अवतार श्री विष्णू पृथ्वी तलावरती घेताना दिसतात. तसं स्वामी महाराज सुद्धा या ठिकाणी अवतरले, का अवतरले असतील हो? प्रश्न तुमच्याही मनात असा माझ्याही मनात होता. विविध प्रकारचे योग आहेत. सतयोग आहे, त्रेता योग आहे, द्वापार योग आहे आणि सध्याचे विद्यमान कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये स्वामींचा अवतार झाला कशासाठी, संतांचा अवतार झाला कशासाठी महाराज? या कलियुगाचा प्रताप वाढला. गुरुचरित्रातील जो दुसरा क्रमांकाचा अध्याय जर आपण ऐकला, श्रवण केला, पठन केला, तर कलीचा प्रताप कसा आहे त्याचं वर्णन ब्रह्मदेव आणि कलियुगाच्या संवादामधून विस्ताराने वर्णन केलेलं आहे. तो आपला आजचा विषय नाही आहे, कथा मोठी होईल म्हणून सांगत नाही. याचे अनेक व्हिडिओ माझे आहेत, तुम्ही नक्कीच श्रवण करू शकता. हा कलीचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चाललाय महाराज, दिवसेंदिवस वाढत चाललाय. कसा प्रताप वाढलाय? धर्म भ्रष्ट झाला. धार्मिकता हा विशेष कुठे राहिलेला नाही. शास्त्र आणि शास्त्रानुसार आचरण ज्याला आपण म्हणतो हा विशेष नाही. सर्वत्र मनमानी कारभार वाढलेला आहे. ज्याला जसं वाटेल त्याने तसं करायचं. शास्त्र आम्हाला नकोय, संत आम्हाला नकोय, संतांचे विचार आम्हाला नकोय. आणि त्याच्यामुळं पाप कर्म वाढले. संतांच्या विचाराकडे आम्ही जात नाही म्हणून आमची बुद्धी नको तिकडे जाते आणि तिकडे गेल्यामुळं पाप कर्म वाढलं, चुकीचे काम वाढले आणि त्याच्यामुळं या भूमीला सुद्धा संताप आला महाराज, संताप आला. ही वसुंधरा, ही भूमी, ही धरणी माता सुद्धा धाय मोकळून रडायला लागली महाराज. माझ्या पृष्ठभागावरती राहणारी सर्व माणसं, ही सगळी जीव, पशु नाही बदलले, पक्षी नाही बदलले महाराज, आभाळ नाही बदललं, वृक्ष नाही बदलले, नद्या नाही बदलल्या, डोंगर नाही बदलले, पर्वत नाही बदलले. बदलली ती माणसं, माणसाची मनोवृत्ती. जगामध्ये जेवढे काही विध्वंसक असं घडत चाललंय ते फक्त आणि फक्त माणसाच्या मनोवृत्तीमुळे, चुकीच्या कामांमुळे, चुकीचा हव्यास मनामध्ये धरल्यामुळे आणि म्हणून धर्म भ्रष्ट झाला. आणि याच गोष्टीमुळं, या पापकर्मामुळं ही भूमी सुद्धा संताप पावली, तिला सुद्धा राग अनावर होतोय. भारत देशाचं वैभव काय सांगावं, भारताची महती काय वर्णन करावे महाराज. आर्यावर्त याला म्हणतात. आर्य संस्कृती या भारताची प्रथम संस्कृती. एवढी छान होती, इथं कुठलं दारिद्र्य नव्हतं, इथं कुठं दुःख नव्हतं, सगळे आनंदी होते. सत्ययुगाची जर गोष्ट पाहिली, सगळीकडे आनंद आनंद होता. जिकडे तिकडे सगळेजण एकमेकाला मदत करायचे.
सगळेजण एकमेकांना पूरक होते. पण दैव बदललं, प्रारब्ध बदललं कर्मामुळे आपलं. दिवसेंदिवस माणसाची आचरण करण्याची जी वृत्ती आहे तर ती बिघडत चालली. आणि म्हणून आज वैभव गेलं आमचं, कारण की आमचं कर्म बदललं. कशामुळं कर्म बदललं? की आमच्यामध्ये नास्तिकता वाढली. शास्त्रावरती आमचा विषय विश्वासच राहिलेला नाहीये. शास्त्र आम्हाला नकोय, नियम आम्हाला नकोय, धर्माचं बंधन नकोयच आम्हाला. नकोय धर्मात. अरे आपल्या असं नको, ते कशाला अवडंबर चुकीचं. धर्म काही सांगतो, मग आपण ते तसंच करायचं का? अरे आपण कुठल्या युगामध्ये, विज्ञान युगामध्ये जीवन जगतोय महाराज. जेव्हा विज्ञान संपत ना त्यावेळेस धर्म चालू होतो, त्यावेळेस अध्यात्म चालू होतं महाराज. कळतच नाहीये. अनेक अशा प्रकारचे शोध लागले. विद्वान माणसाने सुद्धा ते मान्य केले धर्म किती महान आहे, आपल्या हिंदू धर्मातील विचार किती मोठे. आणि म्हणून धर्माचं बंधन आम्हाला नकोय, आम्हाला नास्तिकता, आम्ही देव मानतच नाहीये. वेद आम्हाला नकोय, वेदांवरती आधारलेली 18 नकोयत आम्हाला, उपनिषद नकोयत आम्हाला. अरे नाही, ते थोडं अवघड कळत नसतील तुम्हाला. आमच्या तुकोबरायांनी गाथा लिहिली, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, समर्थ रामदासांनी दासबोध लिहिलाय. नकोय आम्हाला तो. मग अजून सोपं करून सांगायचं तुम्हाला, नका वाचू काही. अरे कथा तरी ऐका स्वामी महाराजांची, एखादं वाक्य तरी शिका त्याच्यातून. नकोय आम्हाला ते. होम हवन नकोय आम्हाला. जगामध्ये पाऊस कसा पडतो भगवद्गीता सांगते, होम हवनामुळं. आणि ही होम हवन जर बंद पडली तर दुष्काळ सर्वत्र पसरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून धर्माचा जो आश्रय आहे तो आम्ही सोडून दिलेला आहे. आणि अधर्म जे प्रवर्तक आहेत, अधर्म वाढवणारी जी माणसे त्यांच्या मिशनरी सध्या वाढत चालल्यात, त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत चालली. आणि म्हणून भरतखंड हा भारत देश पूर्णतः दुःखी झालेला आहे महाराज. अनेक प्रकारच्या नानाविध कला आमच्या या भारत देशामध्ये होत्या, पूर्णतः अस्त झाल्या, त्यांचा पूर्णतः त्या धुळीला मिसळलेल्या आहेत, पूर्णतः संपलेल्या आहेत. फक्त आमच्याकडे ऐहिक भोग इच्छा वाढलेल्या आहेत. भोग आणि इच्छा, माझ्याकडे गाडी पाहिजे, माझ्याकडे बंगला पाहिजे, माझ्याकडे पैसा पाहिजे, सगळ्या गोष्टी ऐहिक. परंतु आमच्याकडे विचार पाहिजे संतांचे, आमच्याकडे ज्ञानेश्वरी पाहिजे, गाथा पाहिजे, स्वामी महाराजांची कथा आम्ही ऐकावी, भागवत पुराण आम्ही ऐकावं, रामाच्या कथा आम्ही ऐकाव्यात. जीवन आम्ही आदर्श त्या श्रीरामासारखं जीवन जगावं. नाही, ह्या इच्छा मनात नाहीतच कोणाच्या. आणि म्हणून परमार्थ हा सुटलेला आहे. परमार्थ हा विशेष कुठे राहिलेला आहे. परमार्थ म्हणजे दुसऱ्यांचं हित व्हावं, त्यासोबत माझंही व्हावं, किंवा स्वतःच तर हित. आपुलिया हिता असे जो जागता, हित त्याला म्हणायचं. मी मागे सुद्धा सांगितलं होतं की अरे दुसऱ्यांना त्रास होऊ नये परंतु स्वतःचा फायदा व्हावा, याला म्हणायचं हित. परंतु हल्ली स्वार्थ वाढलाय, स्वार्थ. दुसऱ्याचं वाटोळ जरी झालं तरी चालेल, परंतु सगळं गबाड हे माझ्याच बँक अकाउंटला आलं पाहिजे, माझ्याच घरामध्ये आलं पाहिजे, याला म्हणायचं स्वार्थ. आणि हा स्वार्थ वाढल्यामुळे परोपकाराची भावना, इतरांविषयी कल्याणाची भावना कुठेतरी दूर होत चालली. म्हणून परमार्थ हा विषय कुठेतरी दूर गेलाय महाराज. आणि परम अर्थ, अधिकचा पैसा आम्हाला कसा मिळवता येईल, असा या परमार्थाचा अर्थ आजच्या लोकांनी करून टाकलेला दिसतो. आणि म्हणूनच
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांचं वचन. ज्या ज्या वेळेस या हिंदू धर्माला ग्लानी येते, भोवळ येते, चक्कर येते आणि हा धर्म कुठेतरी अशक्त होतो, त्यावेळेस त्या धर्माच्या संस्थापनासाठी पुनश्च त्या धर्माला चांगले दिवस आणण्यासाठी युगायुगी भगवंत अवतार घेतात महाराज. नानाविध वेशामध्ये, नानाविध रंगामध्ये. हे जगतपती भगवान श्री विष्णूंचं कर्तव्यच आहे की ते अवतार घेतात. लोक ज्यावेळेस भ्रष्ट होतात, स्वधर्म काय आहे, मी काय केलं पाहिजे, परधर्म भयावह, की मी माझ्या स्वधर्माला मुकलो नाही पाहिजे. तर हा स्वधर्म जो आहे, हा स्वधर्म आणि हा स्वधर्म पाळण्यासाठी, स्वधर्माची आठवण करून देण्यासाठी, नास्तिक भाव दूर करून देण्यासाठी भगवंत स्वतः या ठिकाणी अवतरित होतात. आणि अशा पद्धतीने हा धर्म पुन्हा स्थापना होईल. या धर्माची पुन्हा जनमानसामध्ये आवड निर्माण व्हावी. स्वधर्म सर्वांना कळावा, परमार्थ सर्वांना कळावा. आणि याच्याच साठी सत्ययुगामध्ये ज्या भगवंताने अवतार घेतला, तीन असून एकच असे असणारे अत्रिपुत्र श्री दत्तात्रेय प्रभू, ब्रह्मा विष्णू महेश, तिने देवांचे एकत्रित अवतार. त्यांना दत्त म्हणतात की जे फक्त देतात देतात आणि देतात. जे स्मर्तुकामी होऊन स्मरण करताच भक्तांच्या पुढे संकट भक्तांवरचे टाळण्यासाठी उपस्थित असतात, त्यांना म्हणायचं दत्त. आणि असे दत्त या कलियुगामध्ये प्रत्यक्ष अवतरले अक्कलकोटामध्ये आणि ते प्रसिद्ध झाले महाराज जनमानसामध्ये. आणि त्याच कलियुगातील दत्ताचं नाव आहे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि म्हणूनच ही कथा ऐकायची आहे. एकदा भजन करूयात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 आणि अशा पद्धतीने ते स्वामी समर्थ महाराज या पृथ्वीतलावरती अवतरले. दत्त या मूळ स्वरूपाचं कलियुगातील नाविन्यपूर्ण असं अवतार कार्य म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. बऱ्याच दत्तदेशींना, स्वामी भक्तांना असा प्रश्न असेल, का हो दत्तदेशी योगेश दादा, संत काय असतात, संत काय येतात, देव अवतार का घेतात? श्री दत्त स्वामी रूपाने या अक्कलकोटे नगरीमध्ये, या भारत भूमीमध्ये, महाराष्ट्र नगरीमध्ये अवतरले. गोष्ट खरी, आम्हाला कळाल्या सगळ्या गोष्टी. पण का हो स्वामी महाराजांचं जर जीवनचरित्र आम्ही जर पाहिलं, कुठे जन्मले ते, कोणत्या काळी जन्मले, कोणत्या जातीमध्ये त्यांचा जन्म झाला, कोणत्या कुळामध्ये त्यांचा जन्म झाला, कोणता वर्णाश्रम होता महाराजांचा, आणि त्यांचा धर्म काय होता, त्यांचं मूळ स्वरूप काय होतं, तुम्हाला माहिती का हो? अरे मलाच काय, स्वामींना ओळखणं फार कठीण गोष्ट आहे महाराज. कारण स्वामी
म्हणजे फक्त आणि फक्त स्वामीच आहेत. स्वामींविषयी बोलणं ही सर्वसामान्य अशा प्रकारची गोष्ट नाही आहे महाराज. आणि म्हणून स्वामी कोण आहेत, कसे आहेत, काय आहेत हे सगळं जाणून घेण्यापेक्षा स्वामींवरती श्रद्धा ठेवून त्यांच्या कथेतील बोध श्रवण करून आपले जीवन आदर्श करणं म्हणजेच स्वामींना जाणणं असं होईल असं मला वाटतं. हा प्रत्येक जणाच्या मनातील हा प्रश्न आहे की स्वामी कुठून आले असतील. पण एक कथा मला माहिती आहे, दत्तदेशी एक कथा मला माहिती आहे. तुमच्या मनात जसा प्रश्न निर्माण झाला तर त्या संबंधाने एक कथा मला माहिती आहे स्वामींच्या जीवनचरित्रातील. तर ती कथा या ठिकाणी मी जरूर तुम्हाला सांगू इच्छितो. ती कथा मी जरूर तुम्हाला ऐकवू शकतो की स्वामी महाराज कुठून आले, कसे आले. आणि ही कथा कोणीतरी सांगितलेली अशी नाही बरं, तर ही कथा स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनीच आपल्या भक्तांना सांगितलेली. महाराज स्वतः आपल्याला भक्तांना सांगितलेली. ही अशी कुणीतरी सांगितली आहे, कुणीतरी अशी लिहिली आहे अशी कथा नाही. आणि तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आज पावन तो दिवस आहे, चैत्र शुद्ध तृतीया, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा. आणि त्या निमित्ताने ही कथा आपण सर्वजण श्रवण करत आहात. हा फार मोठा योगायोग म्हणावा लागेल. एक दिवसाचा प्रसंग आहे. अक्कलकोट नगरीमध्ये राजाप्पा मोदी यांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी ही बसलेली. ज्या ठिकाणी मध असतो तिथे मधमाशा गोळा व्हायला वेळ नसतो लागत नाही. जिथे मकरंद असतो त्या ठिकाणी भुंगे जायला वेळ लागत नाही, त्यांना निमंत्रण द्यावं नाही लागत. अरे या ठिकाणी मकरंद आहे, भुंग्यांना चाखायला या सांगावं नाही लागत. आपोआप त्या ठिकाणी भुंगे आकर्षित होतात, मकरंदाचं सेवन करतात. त्याच पद्धतीने संत जगामध्ये अवतरतात, संत जगामध्ये अवतार घेतात. ज्या ज्या ठिकाणी दिव्यत्वाची प्रचिती येते त्या त्या ठिकाणी आपोआप आपले हात जोडले जातात की महाराज तुम्ही कुणीतरी दिव्य. म्हणून स्वामी महाराज कुठेही त्या त्या जी काही भक्त मंडळी आहे तर ते भक्त मंडळी सुद्धा स्वामींच्या जवळ जाऊन बसलेली असायची. भक्त मंडळी वेष्टीत अशा प्रकारची स्वामी महाराजांची ती स्वारी अक्कलकोट नगरीमध्ये आज राजाप्पा मोदी यांच्या घरी बसलेली. भक्तगण सभोवती बसलेले आणि अचानक स्वामी महाराज त्या राजाप्पा मोदीला म्हणतायत, आतमधून 3 खुर्च्या आणा आणि अशा एका रांगेमध्ये अशा त्या 3 खुर्च्या मांडून द्या. राजाप्पा मोदीला कळत नाही, भक्त मंडळी तर समोर बसलेली, स्वामी महाराज इकडून असे बसलेले आहेत आणि अचानक स्वामी महाराज असं का सांगतायत. कोणी पाहुणं म्हणून तर आलेलं नाही, कोणी भक्त तर आलेला नाही. आणि महाराज सांगतायत, स्वामी सांगतायत 3 खुर्च्या आणा आणि अशा एका रांगेमध्ये मांडून ठेवा. राजाप्पा मोदीला काही कळतच नाही, परंतु स्वामींचा तो आदेश टाळला तर अनर्थ ठरलेलाच. अनुभव असेल तुम्हाला. ज्यांनी ज्यांनी स्वामींची आज्ञा ऐकली जीवनाचं कल्याण झालं महाराज. परंतु याच स्वामींच्या आज्ञा मोडलीमुळे संतांचं नाही ऐकलं तर जीवनात अनर्थ ठरलेला.
कारण की संतांना जे कळतं ते दिव्य दृष्टीने कळतं आणि आपल्याला जे कळतं ते आचर्म चक्षुंनी कळतं. या कातडीच्या डोळ्याने जे दिसतं ते क्षणिक असतं महाराज, परंतु जे दिव्य दृष्टीने दिसतं ते फार दिव्य असतं. राजप्पा मोदीने 3 खुर्च्या घरातून आणलेल्या, 3 अशा एका रांगेमध्ये अशा मांडून ठेवलेल्या आणि तेवढ्याच घडतं असं महाराज, कुणीतरी कलकत्त्याचा एक साहेब आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी त्या राजप्पा मोदीच्या घरी अचानक त्या ठिकाणी ते येतात. त्यांच्यासोबत एक पारसी भक्त सुद्धा त्या कलकत्त्याच्या साहेबासोबत असतो. अशी 2 जण, तो कलकत्त्याचा साहेब आणि एक पारसी भक्त, ते 2 जण स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट नगरीत आलेले असतात आणि स्वामींचा पत्ता विचारत राजप्पा मोदीचं ते घर गाठतात. आणि स्वामींनी त्या कलकत्त्याच्या साहेबाला पाहिलं, त्या पारशी भक्ताला पाहिलं, त्यांना बोलावून घेतलं आणि 2 खुर्च्यांवरती त्या साहेबाला आणि त्या पारशी भक्ताला बसवलं आणि त्यातील जी एक खुर्ची होती तर त्या खुर्चीवरती स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज बसले आणि स्वामी समर्थ महाराज बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या राजप्पा मोदीला सुद्धा मोठं नवल वाटलं. अरे, स्वामी भविष्य जाणतात, स्वामींना भविष्य कळतं. खरे तर मूर्ख आपण आहोत, आपण संतांवरती विश्वास ठेवत नाही. खरे तर अज्ञानी आपण आहोत, संतांच्या बोलण्यावरती आम्ही विश्वास ठेवत नाही, परंतु संतांचं प्रत्येक वाक्य हे भक्ताच्या भविष्यातील घटना ज्या आहेत तर त्या सुखकर करण्यासाठीच त्या आज्ञा असतात. असो, 3 खुर्च्यावरती 3 जण बसलेले आहेत. स्वामी महाराज बसलेले आहेत. एका खुर्चीवरती त्या कलकत्ता साहेबाला बसण्यासाठी सांगितले, एका खुर्चीवरती त्या पारशी भक्ताला बसण्यासाठी सांगितलंय आणि 3ऱ्या खुर्चीवरती स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज बसलेत. विचार करा महाराज, याला सुद्धा फार मोठं भाग्य लागतं. इतकी मोठी महान विभूती श्री स्वामी समर्थ महाराज आणि कलकत्त्याच्या साहेबाला आणि त्या पारशी भक्ताला खुर्ची देत आहेत बसायला. पूर्वजन्मातील काहीतरी पुण्याची ठेव साठवण, उगाच या गोष्टी नाही घडत. भक्त मंडळी किती वेळची स्वामींच्या समोर बसलेली होती, इतर भक्त मंडळी भरपूर होती, परंतु त्यातील 2 जणांना खुर्च्या मिळतात, यालाच म्हणायचं स्वामींची कृपा. पण ही खुर्ची टिकून ठेवण्यासाठी अंतकरणात लागते ते म्हणजे विनम्रता. खुर्ची सगळ्यांना मिळते महाराज, परंतु विनम्रता जर नसेल, उन्मत्तपणा जर आपण केला, खुर्ची काढून घ्यायला स्वामींना वेळ नाही लागला. ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना सगळं मनातून कळतं. आणि म्हणून स्वामींकडे जर जायचं असेल ना, विनम्र होऊन स्वामींकडे जा, नम्रपणाने जा, विनयशील पद्धतीने जा, विनयाने सर्व कार्य करा. भक्तीमध्ये तुमचं कल्याण होईल, भक्तीमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद मिळेल. गर्वाने जाल, अहंकाराने जाल, अरे मी कोणीतरी आहे म्हणून जाल, चकनाचूर व्हाल, संपाल. आणि म्हणून स्वामी समर्थ महाराज 3 खुर्च्या मांडायला लावतात. एका खुर्चीवरती स्वतः बसतात, एका खुर्चीवरती त्या कलकत्त्याच्या साहेबाला बसायला सांगतायत आणि एका खुर्चीवरती
जे पारशी भक्त आहेत त्यांना बसायला लावतायत आणि असे इथे स्वामी समर्थ बसलेले आहेत. कलकत्त्याचे साहेब बसलेले आहेत, पारशी भक्त बसलेले आहेत. परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय. काय ते स्वामींचे तेज होतं महाराज, काय ते तेजस्विता. त्या कलकत्त्याच्या साहेबाने स्वामींकडे पाहिलं, पारशी भक्तानं सुद्धा स्वामींच्या त्या तेजाकडे पाहिलं. देदीप्यमान अशा प्रकारचं तेज, डोळे दिपतील असं ते तेज स्वामींचं. काय वर्णन करावं, असं तेज, अशी दिव्य विभूती कुठेच आजपर्यंत पाहिलेली नव्हती. आणि एवढं दिव्यत्व, एवढं तेजस्वी अशा प्रकारचं ते दिव्य दर्शन स्वामी महाराजांचं. साहजिकच माणसाला प्रश्न पडतो की अरे एवढं दिव्य दर्शन आम्हाला प्राप्त झालं, गोष्ट खरं आहे, परंतु ही दिव्य विभूती नेमकी कुठून आली असेल, या दिव्य विभूतीचा जन्म कुठे झाला असेल. आज अक्कलकोट नगरी सारख्या या छोट्याशा गावामध्ये, त्या काळी अक्कलकोट नगर फार मोठं नव्हतं, त्याला प्रज्ञापूर म्हटलं जायचं, जुनं शास्त्रीय नाव त्याचं. स्वामींच्या राहण्यामुळं, स्वामींच्या वास्तव्यामुळं अक्कलकोट शहर बनले झाले. ही सुद्धा स्वामींची कृपा आहे. संत जातात तिथे तीर्थस्थान तयार होतं महाराज. तीर्थस्थान कुठं तयार होतं, जिथे संतांचे चरण लागतात एक गाव तीर्थ होतं. फक्त संत हे ढोंगी नसले पाहिजे, संत हे खरंच संत असले पाहिजे, इतर गावाचे गाव बर्बाद होतात संताच्या नादीला. असेही संत या कलियुगामध्ये वाढले. दिव्य अशा प्रकारचं तेज महाराज स्वामी महाराजांचं. आणि ते तेज पाहिल्यानं साहजिकच म्हणायला प्रश्न पडेल, प्रथम दर्शनी एवढं तेज, एवढं ओज, एवढं दिव्य दर्शन श्री स्वामी समर्थ महाराजांचं पाहिल्याच्या नंतर कोणालाही प्रश्न पडणारच नाही की कुठून आले असतील महाराज या ठिकाणी, आणि कुठून एवढं तेज त्यांच्यामध्ये निर्माण झालं असेल. साहजिकच प्रश्न पडतो ना महाराज. आणि हाच प्रश्न त्या कलकत्त्याच्या साहेबाला पडला. स्वामी महाराजांचं तेज पाहून हाच प्रश्न त्या कलकत्त्याच्या साहेबाला पडला. आणि त्या साहेबानं त्याला राहावलंच नाही महाराज, नाही राहावलं त्याला. स्वामींच्या पुढे बोलायची पण हिंमत लागते हो. स्वामींचा जो आवाज थोडा जबरदस्त, थोडा करारी अशा प्रकारचा असायचा. स्वामींच्या पुढे बोलणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. आता कोणी स्वामींची स्टेटस ठेवते ती गोष्ट वेगळी, परंतु प्रत्यक्ष स्वामींना पाहणं एवढी सोपी गोष्ट नव्हती महाराज. की जेवढा आपण एक फोटो कुठून घेतो स्टेटसला ठेवतो, एवढे सोपे स्वामी महाराज नाही आहेत ध्यानात. स्टेटसला फोटो ठेवणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु स्वामींनी म्हणावं अरे हा भक्त माझा आहे, त्याला 2 खुर्च्या बसायला द्याव्यात. अनेक भक्त मंडळीमध्ये 2 खुर्च्यावर बसणारे ते भक्त आहेत, याला म्हणायचं स्टेटस. त्यावेळेस मोबाईल नव्हते, ही भक्ती. आणि ह्या भक्तीतील स्वामींनी त्यांना दिलेलं एक कृपा आहे, आणि ती कृपा कोणाला नाही मिळत. ती भक्ती देवाला मान्यही झाली पाहिजे, स्वामींना मान्यही झाली पाहिजे. म्हणून या कलकत्त्याच्या साहेबाला प्रश्न पडला. स्वामींच्या पुढे विचारावा असा प्रश्न मोठा. स्वामींना बोलणं एवढं सोपं नव्हतं त्या काळात.
कारण की स्वामींचा स्वभाव हा त्या पद्धतीचा होता आणि म्हणून या साहेबांना वाटलंच आता विचारूनच टाकतो. मोकळ्या मनाने साहेबांना प्रश्न विचारले. जे मोकळ्या मनाची माणसं असतात ना ते भीतच नाहीत, त्यांचं मन मोकळं असतं. परंतु जी माणसं कुत्सित स्वभावाची असतात ती टरकतात. कुठे विचारावं, काय विचारावं, याच कल्पनेमध्ये, याच विचारांमध्ये सगळं काही त्यांचं आयुष्य जातं. साहेब म्हणून मोकळ्या पद्धतीने स्वामींना विचारतात. राहतच नाही मनामध्ये एवढी तेजस्वी मूर्ती कुठून, कशी, काय. तीनच शब्दांमध्ये प्रश्न विचारतात कलकत्त्याचे साहेब. धाडस होत नाहीये पण विचारतात. महाराज आपण कुठून आलात? काय विचारतात? स्वामी आपण कुठून आलात? असा प्रश्न स्वामींनी विचारणं फार अवघड गोष्ट आहे बरं का. आणि स्वामी महाराज त्यावेळेस फार कृपा त्यांची त्या दोन भक्तांवरती असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देतात. कारण की जे दिव्य महात्मे असतात ते आपल्याविषयी कधीच कोणाला खरं सांगत नाहीत. स्वतःची माहिती नेहमी गुप्तच ठेवतात. ध्यानात घ्या, स्वतःची माहिती दिव्य महात्मे सांगतच नाहीत. त्याचं कारण म्हणजे असं आहे, स्वतःची माहिती जर खरी सांगितली लोक एवढे खोलात शिरून त्या महात्म्याचा एवढा अभ्यास करतात आणि कधी कधी असं होतं त्या महात्म्याचा, चरित्राचा, त्याच्या सर्व काही गोष्टींचा एक बाजार मांडला जातो आणि पोट भरून लोकांची संख्या वाढते. आणि म्हणून महात्मा म्हणतात, अरे माझं कशाला विचारतो, मी सांगतो ते ऐक, तुझं कल्याण करून घे. माझा भक्त होऊ नको, तू स्वतःचा उद्धार करून घे, माझ्याकडून ज्ञान घे. आणि म्हणून स्वामींचं जीवनचरित्र पहा तुम्ही. अनेक जणांना ज्ञानाचा मार्ग दिला, अनेक जणांना परोपकार केला. स्वामी स्वतःच महात्म्य वाढावं असं काही केलं नाही, परंतु गर्व हनन करण्यासाठी अनेक लीला मात्र स्वामींनी केलेल्या आपल्याला दिसतात. धर्माला ग्लानी कशी येते आणि त्या ग्लानीतून धर्माला सोडवण्यासाठी जे काही आपलीच माणसं आपल्याच धर्माला कमी करतात त्यांना शिक्षा देण्यासाठी लीला केल्या, स्वतःच महिमान वाढण्यासाठी नाही. हे ध्यानात घ्या आपण. आणि म्हणून साहेबांनी प्रश्न केलेला आहे, संत स्वतःविषयी सांगत नाही. मला हे सांगायचं होतं तुम्हाला. स्वामी आपण कुठून आलात हा प्रश्न त्या कलकत्त्याच्या साहेबांनी केला. त्यावेळेस स्वामी प्रसन्न होते आणि म्हणून ते गालातल्या गालात थोडेसे हसले. हास्य मुख त्यांचं असलेला तो गोड असा चेहरा स्वामींचा आणि प्रसन्न अशा अंतकरणाने स्वामी महाराज त्या कलकत्त्याच्या साहेबाला सांगतायत, उत्तर देतायत. ऐका बरं का. महाराज म्हणतात, हे आम्ही प्रथमारंभी काय म्हणतात, प्रथमतः सगळ्यात पहिल्यांदा आम्ही कर्दळी वनातून निघालो. कुठून निघालो? कर्दळी वनातून आम्ही निघालो. आणि कर्दळी वनातून आमचा प्रवास चालू झाला. कसा झाला हो हा प्रवास? कसा असेल स्वामींचा? स्वामी महाराज सांगायचे, अरे माझं नाव नृसिंह भान, दत्तनगर. स्वामी महाराज सांगायचे दत्तनगर, नृसिंह भान, मूळ पुरुष, वडाचं झाड,
असे काही सांकेतिक असे शब्द स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणजे काय हो, दत्तनगर म्हणजे दत्तप्रभूंचा मी साक्षात अवतार, मूळ पुरुष आमचा दत्त. नृसिंह भान म्हणजे गाणगापुरातील श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनाकडे जाऊन श्री मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहिले ना, तर तेच नृसिंह भान म्हणजे मी श्री स्वामी समर्थ. भान असू द्या तुम्हाला, मी नृसिंहच आहे. नृसिंह भान याला म्हणतात. स्वामी महाराज सांगायचे, अरे वडाच्या पारंबीला धरून राहा. म्हणजे अक्षय निवास स्वामी महाराजांचा 300 वर्ष श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तपश्चर्या या कर्दळी वनामध्ये केली. तर तो वटवृक्ष, त्या वटवृक्षाच्या छायेखाली महाराज राहिले आणि म्हणून म्हणतात की वटवृक्षाच्या आरंभीला धरून राहा, बाधा होणार नाही, त्रास होणार नाही. आणि हे श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः म्हणायचे नृसिंह भान म्हणजे साक्षात श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की ज्यांनी गाणगापूर सोडलं आणि मल्लिकार्जुनाशी एकनिष्ठ, मल्लिकार्जुनाशी एक रूप होण्यासाठी कर्दळी वन गाठलं आणि तिथे जवळपास 300 ते 350 वर्षे एका वडाच्या झाडाखाली घोर अशा प्रकारची तपश्चर्या केली. किती ती मोठी तपश्चर्या असेल महाराज. श्री गुरूंच्या अंगावरती मुंग्यांनी वारूळ केलं. महाकाय अशा प्रकारचं ते वारूळ श्री गुरूंच्या अंगावरती झालेले आणि त्या घोर अशा अरण्यामध्ये तिथं पाखरू लवकर फिरत नसायची. मनुष्य तर फार लांबच, परंतु कालांतराने जंगलांचा ऱ्हास होत चाललाय तुम्हाला माहिती. आणि स्वामी महाराजांना सुद्धा झाडाचं एक पान जरी तोडलं तरी एवढा संताप व्हायचा. निसर्गावरती स्वामींचं फार प्रेम. कुठल्या गावात स्वामी महाराज जास्त राहत नसायचे, परंतु एकांतामध्ये कुठल्या तरी सुंदर अशा परिसरामध्ये गर्द झाडीमध्ये नवे नवे आयुष्यभर स्वामींनी वडाच्या झाडाखाली, वटवृक्षाखाली निवास केला. हे निसर्गावरचं प्रेम आहे स्वामींचं. आणि त्याच वडाच्या झाडाखाली 300-350 वर्ष श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तपश्चर्या केली. आणि एकही माणूस त्या काळी नसायचा, परंतु दिवसामागून दिवस जशी वाढत आहेत तशी झाडं झुडपं कमी होत आहेत. मानव वस्ती त्या झाडांवरती स्वतःच अतिक्रमण करीत आहे आणि त्या अतिक्रमणामुळे निसर्ग हा कुठेतरी संपुष्टामध्ये येत आहे. आणि म्हणून उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या त्या कर्दळी वनामध्ये एकदा लाकूड तोडण्यासाठी गेला. हातामध्ये फरशी कुऱ्हाड आहे आणि वडाच्या झाडावरती तो चढला. रे वडाच्या झाडावरच लाकड जरा वाळले दिसतात. आता हीच फांदी मी तोडतून नेतो, सर्पण होईल किंवा कोणाला विकली तर काहीतरी यातून मला अर्थप्राप्ती होईल, पैसा मिळेल. उद्धवानी कुऱ्हाड हातामध्ये घेतली. वडाच्या झाडावरती उद्धव चढलेला आहे. योग कसा आहे महाराज जीवनातील पहा. माध्यान्ह काळ आहे, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि त्या ठिकाणी तो उद्धव त्या वडाच्या झाडावरती चढलेला आहे. लाकूड त्याला तोडायचं आहे वडाचं आणि त्या ठिकाणी तो असा कुऱ्हाड हातामध्ये घेतोय. चढता चढता ती कुऱ्हाड निसटते महाराज.
निसटते ती कुऱ्हाड हातात. आणि निसटल्याच्या नंतर ती कुऱ्हाड त्या वडाच्या झाडाखाली असणारा महाकाय वारुळ आहे मुंग्यांनी बनवलेलं. त्या वारुळामध्ये सप्तदिशी अशी जोरात वेगाने वरून झाडावरून सटकलेली कुऱ्हाड. आणि ते वडाचं झाड 350 वर्षापूर्वी किती महाकाय ते झाड असेल, तो वृक्ष असेल, ते वारुळ 300-350 वर्षाचं किती मोठा असेल महाराज, विचार करू शकता तुम्ही. आणि ती कुऱ्हाड किती वेगाने त्या झाडावरून खाली आली असेल, कल्पना नाही करू शकत आपण. इतक्या उंचावरून ती कुऱ्हाड इतकी सप्तदिशी अशी खाली सटकलेली आहे, निसटलेली आहे. आणि त्या वारुळाला जे काही छोटस धाव होतं, तर त्या धावामधून बत्तीशी अशी त्या वारुळात ती पडली. ती कुऱ्हाड त्या वारुळात पडती तोच रक्ताची अशी चिळकांडी त्या वारुळात अशी वारुळाच्या बाहेर मोठ्या वेगाने उडताना त्या उद्धवाने पाहिलं. उद्धवाला सुद्धा आश्चर्य वाटलं, रे वारुळामधून रक्ताची चिळकांडी यावी, रक्त यावे, कारण ज्यासारखं ते रक्त असं बाहेर यावं. उद्धव त्या ठिकाणी विचार करतो. झाडावर बसलेला उद्धव, लाकूड तोड्या उद्धव विचार करतोय, वारुळात रक्त कसं, वारुळात तर मुंग्या राहतात, मुंग्यांचं रक्त तर असू शकत नाही. नेमकं काय चाललंय? थोड्याच वेळाने ते वारुळ असं गदा गदा असं हालायला लागतं. आणि त्या वारुळातून महाकाय दिव्य अशा प्रकारचा एक पुरुष कमरेवरती हात ठेवून त्या वारुळामधून प्रगट होतो. उद्धव त्या ठिकाणी फारच भयभीत होतो. आता आपलं काही खरं नाही. इतका दिव्य महाकाय अशा प्रकारचा तो सत्पुरुष महात्मा त्या वारुळातून बाहेर आलेला, रक्तांग रक्तवर्ण अशा प्रकारचा तो महाकाय महात्मा, पद्मनेत्र सुहास्य वदन, दंड कमंडल हातामध्ये, अट्ट्यांकर एका कमरेवरती असा हात ठेवला. त्रिगुण रहित, त्रिगुणांपासून दूर आहे, कामवासनांपासून दूर आहे. दिव्य विभूती त्या उद्धवाने त्या लाकूड तोड्याने पाहिली. आणि मी काय पाहतो, कुऱ्हाड सटकली, वारुळात पडली, रक्ताची चिळकांडी बाहेर आली आणि क्षणार्धामध्ये वारुळ असं गदा गदा असं हलायला लागलं. आणि आता तर त्या वारुळातून भव्य दिव्य दिगंबर अशा प्रकारचा हा महात्मा प्रगट झालेला आहे. उद्धवाला काही कळेना, कुठे पळून कुठे जाऊ, वाडाच्या झाडावरून कुठे पळणार, पळणार तर पडला तर मेला तर हा महात्मा कोण कळणार तरी कसं. याची बोबडी वळली, तोंडातून प्र शब्द देखील काढता येईना. आणि त्यावेळी महाराज म्हणले, येऊ नकोस, आम्ही नरसिंह महान श्री स्वामी समर्थ. बरं झालंच तुम्हाला जागा केलंस, आम्ही आमच्या समाधीमध्ये मग्न होतो महाराज. परंतु लाकडोड्या, तू आज या ठिकाणी तुझी कुऱ्हाड सटकली माझ्या मांडीवरती, स्वामींच्या मांडीवर तो घाव होता बघ, आयुष्यभर तो घाव त्या उद्धवाचा. जसं श्रीवत्सलांछन भगवान विष्णूंनी छातीवरती आजन प्रत्येक अवतार कार्यामध्ये जसं त्या ऋषीचं
ते वत्सलांचन हृदयावरती धारण केलं. तसंच तो उद्धवाच्या कुरडीचा घाव स्वामी महाराजांनी आपल्या मांडीवरती जीवनभर सांभाळला होता. हे प्रेम स्वामींचं. अरे उद्धवा भिवू नकोस, तू जरी या ठिकाणी भयभीत झाला असला तरी चांगलं काम केलंस. आम्ही आमच्या भाव समाधीमध्ये मग्न होतो. आम्ही त्या मल्लिकार्जुनाशी तादात्म्य पाहून एक रूप होऊन त्या भगवान शिवांच्या आराधनेमध्ये त्या ध्यानामध्ये आम्ही मग्न होतो. परंतु तू आम्हाला आज जाग केलंस. गेली 350 वर्ष झाली. तो श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी गाणगापूर सोडून हृदय वनामध्ये तपश्चर्येसाठी आलो. काय हाल झाले या भारतवर्षात या धर्माचे. आणि म्हणून तू मला जागा केलं, फार छान काम केलं. आणि तिथून मग त्या हृदय वनात या महात्म्याचा जन्म झाला. त्या महात्म्याचं प्राकट्य झालं तर त्या महात्म्याचं नाव श्री स्वामी समर्थ. परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान. पुढे स्वामी महाराज राजप्पा मोदीच्या घरी आलेल्या त्या साहेबाला सांगतायत बरं. त्या पारशी भक्ताला सगळे भक्त मंडळी बसलेली, त्यांना हे स्वतः महाराजांच्या तोंडून सांगतात की मी प्रारंभी कुठून निघालो, तर मी कर्दळी वनातून निघालो. ही ती कथा आहे महाराज. ही कथा तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही. फक्त आणि फक्त दत्तगुज महिन्यावरतीच पाहावी लागेल. नंतर मी कलकत्त्याला गेलो, बंगाल प्रांत पाहिला. तिथं महाकालीचे मी दर्शन घेतलं. गंगा तीराने मी तीर्थयात्रा केली. त्या गंगेचं काय वर्णन करावं महाराज. गंगेचं स्वतःच एक वेगळं असं प्रकारचं विशेषत्व आहे, एक वेगळं असं महात्म्य आहे. गंगा पृथ्वीवरती आली विनाकारण नाही आली महाराज. तुमच्या आमच्या सर्वांच्या कल्याणासाठी भगीरथ प्रयत्नाने गंगा या पृथ्वी तलावरती आली. सगर राजाचे पुत्र 60,000 होते आणि त्या सर्व पुत्रांना कपिल मुनींनी शाप दिला होता. आणि त्या शापातून मुक्त करण्यासाठी भगीरथ जे होते तर त्या भगीरथांनी फार मोठी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या करून त्या गंगेला भगवान शिवांच्या जटेमधून या पृथ्वी तलावरती आणण्याचं कार्य या भगीरथ ऋषींनी केलेलं आहे. आणि अशी ती गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सर्व पापे जाती. फक्त नावाचा उच्चार करायचा महाराज. तुम्हाला जर वाटत असेल माझा पापांचा नाश व्हावा असं एखादं नाव आहे तुकोबर आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सर्व पापे जाती. फक्त शब्दांनी उच्चार जर केला, फक्त मुखाने जर उच्चार केला ज्या नदीच्या नावाचा, ज्या गंगेच्या नावाचा, हर हर गंगे, फक्त गंगा गंगा म्हटलं तर तुमचं सर्व पाप ठिकाणी मुक्त करण्याची ताकद जिच्या नावात आहे याला म्हणतात नाव. याला म्हणतात नावाची ताकद, याला म्हणतात नावाचा हर्ष. नाहीतर आपल्याकडे नाव गंगा असतं, महिनाभर आंघोळ नसते तिला. नावात आणि माणसाच्या चरित्रामध्ये काहीतरी ताळमेळ असायला हवा महाराज. आणि अशी ती गंगा आणि त्या गंगेच्या तीराने तीर्थयात्रा करीत करीत श्री स्वामी समर्थ महाराज पुढे हरिद्वारला गेले. नंतर ते केदारेश्वरला गेलेत. अनेक प्रकारची तीर्थ हिमालयातील त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. अनेक गावं त्यांनी पाहिलेली आहेत. आणि तेथून स्वामी महाराज जर कुठे आले असतील तर ते म्हणजे गोदावरी तीरावरती. गोदावरी काय महात्म्य महाराज. महाराष्ट्रातील या गोदावरी मातेचं काय महात्म्य सांगावं. 12 वर्ष प्रचंड अशा प्रकारचा दुष्काळ पडलेला आहे. आणि गौतम नावाचे ऋषी आहेत. भगवान श्री गणेशाची आराधना केली
गणेशांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांची जेवढी शेती आहे ना गौतम ऋषींची, तेवढ्याच शेतीमध्ये जलवर्षा त्यांनी करून घेतली, तेवढाच पाऊस पाडून घेतला. नाशिक जे भारताचं नाक आहे त्याला नाशिक म्हटलं जातं. इथे कुंभमेळा भरतो महाराज. नाशिक जे या देशाचं नाक, या महाराष्ट्राचं नाक आहे. गोदावरीचं महात्म्य नाशिकला फार मोठी देण आहे. आणि म्हणून या नाशिक शहरामध्ये त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वराच्या त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती गौतम ऋषींचा आश्रम, आणि त्या ठिकाणी 12 वर्ष झाले दुष्काळ पडला, पाण्याचा एक थेंब देखील नाही महाराज. गौतम ऋषींनी स्वतः तपश्चर्या केली, भगवान श्री गणेशाची आराधना केली, गणेशांना प्रसन्न करून घेतला आणि आपल्याच क्षेत्रापुरता, आपल्याच शेतीपुरता पाऊस त्यांनी पाडून घेतला. सुंदर अशा प्रकारची शेती चालली. गौतम ऋषींचं भागलं, संसार मस्त चाललाय. इकडे जग मात्र हुरपुरून मारायची वेळ आली महाराज. दुष्काळ पडला. ज्यावेळेस आपल्याकडे असतं ना, आणि तीच गोष्ट जर जगाकडे नसेल तर जग जळतं महाराज. आणि त्या जगाला असं वाटतं, अरे त्याला हव्यास वाटतं, हा फार टमटमीत राहतो, एवढ्या दुःखात सुद्धा सुखमय जीवन जगतो. काही काहींचं असतं ना असं, मला नाही तर कोणालाच नको, मला जर सुख नसेल तर जग सुद्धा दुःखीच पाहिजे. असे काही काही महात्म्य असतात आपल्याकडे. तसं तेथील जे काही ब्राह्मण मंडळी त्या काळाची होती, त्यांना सुद्धा वाटलं, अरे गौतम एवढ्या 12 वर्षाचा प्रचंड महाग आहे दुष्काळ, आणि या दुष्काळामध्ये सुद्धा टामटुमीत मस्त जीवन जगतोय, गणेशांची आराधना काय करतोय, पाऊस काय पाडून देतोय. आता हा दुष्काळ असा तसा जाणार नाही. आणि या ठिकाणी जर गंगेचं अवतरण जर झालं तरच हा दुष्काळ जाऊ शकतो. त्र्यंबकेश्वरची गोष्ट आहे बरं. मग दुसऱ्या कुठल्या ऋषीमध्ये, दुसऱ्या कुठल्या ब्राह्मणामध्ये एवढी ताकद नाहीये की गंगेला पृथ्वीवरती आणावी. मग गौतम ऋषी तपस्वी होते. जे तपस्वी असतात ते शक्तिशाली असतात, ते सुखी असतात. पण छोटे मोठे जे असतात ना बारकली, स्वतः तर काही करत नाही, दुसरं करून सुख घेते, ते पण त्यांना खपत नाही. अशी मंडळी काही असतात समाजामध्ये. तशी ही मंडळी, यांना तपश्चर्या माहित नाही, एवढी ताकदही नाही. काय करावं. तर गौतम ऋषींसोबत एक षडयंत्र रचलं गेलं. गोदावरी सांगतो बरं का, षडयंत्र रचलं गेलं की गंगेला पृथ्वीवरती आणू शकतात ते फक्त गौतम ऋषी. आणि या ठिकाणी एवढी ताकद तर दुसऱ्यामध्ये कोणामध्ये नाही. आणि गंगा जर या पृथ्वी तलावरती जर नाही आली तर हा दुष्काळ काही मिटू शकत नाही. तेव्हा त्या सर्व ब्राह्मण मंडळींनी, सर्व त्या त्र्यंबकेश्वर ठिकाणी असणाऱ्या ऋषी मंडळींनी एक षडयंत्र केलं आणि गौतमाला कुठल्या तरी पाप कर्मामध्ये प्रवृत्त करावं लागेल. आणि ते पाप फेडण्यासाठी त्याला अट घालावी लागेल की तू जर गंगेला आणलंस तर तुझं पाप मुक्त होईल, तू पाप मुक्त होशील. घडलंय तसंच. गौतम ऋषींची शेती हिरवीगार मस्त दुष्काळामध्ये, आणि त्या ठिकाणी त्या ऋषींनी एक गाय पाठवली. गौतम ऋषींनी सहज असा दगड फेकून मारावा. साहजिकच जनावर आले, एवढं काबाड कष्ट करून आपण शेती करतो कशासाठी? उत्पन्न मिळण्यासाठी. हा सहज भाव आहे मानवी जीवनाचा, त्याचं रक्षण करण्याचं आपलं काम आहे.
आपलं त्याच्यावरती उद्याचं पोट आहे. आणि म्हणून सहज त्या गौतम ऋषीने असा दगड फेकून मारला. परिणाम असा झाला, गाय मेली, गायने देह सोडला. षडयंत्रच ते. आणि मग गौतम ऋषीने पाहिलं, अरे एवढं पुण्य कमवलं, गो हत्या केली महाराज, कशाला मी तो दगड फेकून मारला असेल. फार पश्चाताप त्या गौतम ऋषींना झाला. आणि षडयंत्र रचणारे जवळच होते, पाहणारे धावून आले, आम्ही तुमच्या आश्रमात येणार नाही, पूर्ण बहिष्कार. गौतम ऋषी, तुम्हाला ऋषी मानण्याची सुद्धा तुमची पात्रता नाही, गो हत्या केली. आई बाई त्या गौतम ऋषींना बोलायला लागली. गौतम ऋषी म्हटले, आजपर्यंत फार पुण्य कर्म केलं, आजपर्यंत फार तप केलं भगवंताचं, तर नकळत कसं काय घडलं, माझ्या बुद्धीला कशी भूल पडली असेल की मी गाईला दगड फेकून मारला, मेली काय. मग काहीतरी प्रायश्चित्त पाहिजे, याच्यातून मुक्त होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. सर्व ब्राह्मण म्हटली, सर्व ऋषीमुनी म्हटली, गौतम ऋषींना एकच प्रायश्चित्त, मुक्तीचा एकच मार्ग. जर गौतम ऋषींनी या त्र्यंबकेश्वराच्या या ब्रह्मगिरी पर्वतावरती तप करून त्या गंगेला जर या पृथ्वीतलावरती जर आणलं, तरच या गोहत्येच्या पातकातून गौतम ऋषींना मुक्तता. अन्यथा सर्व ऋषीमुनींनी गौतम ऋषींच्या आश्रमावरती बहिष्कार टाकायचा, नवाळी टाकायचा. त्यांच्या आश्रमातील पाणी देखील कोणी घ्यायचं नाही, बाकीच्या गोष्टी तर लांबच. गौतम ऋषीने ते मान्य केलं. घोर अशी भगवान शिवांची त्र्यंबकेश्वरांची आराधना. भगवान शिव भोळे आहे, प्रसन्न झाले महाराज. काय पाहिजे गौतमा, किती घोर तपश्चर्या केलीस देवा, असा असा प्रसंग घडला, फार मोठं धर्म संकट आहे. भोळे शिव, वरदान पाहिजे, गंगा गंगा पाहिजे मला, ब्रह्मगिरीवरती गंगा, गंगेचं प्राकट्य पाहिजे. भगवान शिव भोळे आहेत. तथास्त वर घेऊन टाकला. गंगेचा अवतरण ब्रह्मगिरीवरती उंबराच्या मुळीतून झालं महाराज. तीच गंगा पुढे ब्रह्मगिरीवरून गंगाद्वारला आली आणि खाली कुशावर्ताला आली. गौतम ऋषींनी स्नान केलं, गोहत्येच्या पातकातून मुक्त झाले. सप्त युगामधील ही कथा आहे, सप्त युगामध्ये. आणि याच गोदावरीच्या तीर्थामध्ये, गोदावरीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही आम्ही जर स्नान केलं, तर महाराज शास्त्रात असं वर्णन आहे, त्याला स्वर्ग प्राप्त होतो. एक जरी आंघोळ तुम्ही गोदावरीमध्ये जर केली, एक आंघोळ, तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होती, स्वर्गाचा आनंद तुम्हाला मिळतो. हे गोदावरी स्नानाचं महत्त्व. भगवान श्री रामप्रभू ज्यावेळेस वनवासात होते, त्यावेळेस पंचवटी या ठिकाणी असताना गोदावरीचं नित्य दर्शन, नित्य आराधन, स्नान त्यांना घडलं. त्यावेळेस भगवान विष्णूचा कूर्म अवतार, समुद्र मंथनाचा काळ चालू होता. त्यावेळेस गोदावरी नदीचा, गोदावरी या गंगेचा उगम झालेला आहे, प्राकट्य झालेला आहे. गौतम ऋषींची फार मोठी पुण्य आहे तुमच्या आमच्यावरती. आणि म्हणून एकदा जर स्नान केलं तर स्वर्गाची प्राप्ती होती. आणि त्या गंगेच्या तीरावरती जर आम्ही तीर्थस्थळांची जर यात्रा केली, तर महाराज किती पुण्य मिळत असेल. आणि म्हणून स्वामी महाराज म्हणतात, मी केदारेश्वरला गेलो, इथून अनेक हजारो तीर्थस्थान करत करत गोदावरी तीर्थावरती गेलो, जिचे पुराणामध्ये फार अशा प्रकारचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि म्हणून गोदावरीला मी स्नान केलं, स्वामी महाराज म्हणतात. त्यानंतर हैदराबादला गेलो, गोदावरी तीर्थाचं स्नान करत, यात्रा करत.
मंगळवेढ्याला गेलो, पंढरपूरला राहिलो, त्यानंतर बेगमपूर पाहिलं, मोहोळ या ठिकाणी सुद्धा बरेच दिवस राहिलो, नंतर सोलापूरला आलो आणि सोलापूरवरून आता अक्कलकोट या ठिकाणी आतापर्यंत मी सर्व भक्तांच्या या समुदायामध्ये तुम्हाला उपस्थित दिसतोय. जवळपास 12 वर्ष मंगळवेढ्यामध्ये भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज राहिलेले आणि कमरेवरती हात ठेवून एका हाताने अभय मुद्रा आशीर्वाद देण्याचं कार्य भगवान श्री स्वामी समर्थ महाराज करायचे. आणि अशा पद्धतीने सगळ्यांचा प्रश्न होता की श्री स्वामी समर्थ महाराज कुठून आले, कसे आले. तर अशा पद्धतीने स्वामी महाराजांचं अवतार कार्य आहे आणि आजचा जो दिवस चैत्र शुद्ध द्वितीय आहे आणि आपण कथा श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांची. आणि म्हणून तत्वगुजवाहिनीवरून दररोज ही कथा आपण श्रवण करणार आहात. स्वतः स्वामींनी सांगितली ही कथा आपल्याला नक्की आवडली असेल. वेळात वेळ काढून आपण श्रवण केली. खूप खूप धन्यवाद. खूप खूप मनपूर्वक सर्व दत्तदेशींचे पुढील कथेसाठी आताच स्वागत करतो. येणाऱ्या काळामध्ये अनेक कथा भाग आपण स्वामींचे पाहणार आहोत. तरी सर्वांनी आवर्जून या कथेचा लाभ घ्या. स्वामींची कथा जीवनाला एक वळण देते. स्वामींची कथा जीवनाला एक आधार देते. कथा ज्यावेळेस सर्व मार्ग संपलेले असतात त्यावेळेस खरा एक मार्ग दाखवते आणि त्यालाच म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा. आजच्या कथेमध्ये एवढंच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की